राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिल्लीच्या कार्यालयात मोठी घडामोड. तटकरे पटेलांच्या गटातील नेत्याला कार्यालयात जाण्यापासून रोखलं. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात अंतर्गत वाद सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल या दोन बड्या नेत्यांना पक्षातून साईडलाईन करण्यात आल्याची कुजबूज केली जात आहे. आता या दोन्ही नेत्यांवर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांची खप्पामर्जी झाल्याचे बोललं जात आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार आणि त्यांच्या दोन्ही मुलांनी राष्ट्रवादी काँग्रेसची सर्व सूत्रे आपल्या हातात घेतल्याचं सांगितलं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या यादीतून प्रफुल्ल पटेल यांना डच्चू देण्यात आल्याची चर्चा होती, तर सुनील तटकरे यांचाही प्रदेश अध्यक्ष म्हणून उल्लेख टाळण्यात आला होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा आहे. अशातच आता दिल्लीतून एक महत्त्वाची बातमी समोर येते. दिल्लीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या गटातील नेत्यांना पक्ष कार्यकर्त्यांचा रोषाचा सामना करावा लागला. तसेच या नेत्याला पक्षाच्या अन्य वरिष्ठ नेत्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत गैरसमज पसरवण्यात अशी तंबी देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. पक्षासंदर्भात चुकीच्या बातम्या पसरवणाऱ्या ब्रिजमोहन श्रीवास्तव यांना पक्षाच्या नेत्यांकडून समज देण्यात आली. दिल्ली राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरं जावं लागले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ब्रिजमोहन श्रीवास्तव यांना पक्ष कार्यालयात रोखून धरले. त्यांना पक्षाची बदनामी का करत आहात असा जाब विचारला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नव्या कार्यकारिणीत ब्रिजमोहन श्रीवास्तव यांना स्थान देण्यात आले नव्हते. त्यामुळे श्रीवास्तव हे प्रचंड नाराज झाले होते. याच ब्रिजमोहन श्रीवास्तव राष्ट्रवादीच्या पक्षाची घटना बदलण्याचा प्रयत्न तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची साथ दिली होती अशी चर्चा आहे. ब्रिजमोहन श्रीवास्तव हे अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडणूक आयोगाचे पक्षाचे अधिकृत संपर्क प्रमुख होते. त्यांच्याच मेलवर सर्व पक्षाचा व्यवहार होत असल्यानं पक्षाची घटना बदलण्याचा प्रयत्न ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी केला होता असा आरोप झाला होता. त्यानंतर नव्यानं आलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीत ब्रिजमोहन श्रीवास्तव यांचा समावेश नसल्यानं दिल्लीत माध्यमांच्या प्रतिनिधींना पक्षात अंतर्गत वाद असून नव्या कार्यकारिणीमध्ये फक्त नातेवाईकांना संधी दिली असल्याचे संदेश पाठवले होते. विशेष म्हणजे या संदेशात चुकीचे नाते दाखवून पवार कुटुंबावर गंभीर आरोप करण्यात आले होते. आणि त्यानंतर संतप्त झालेल्या राष्ट्रवादीच्या युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ब्रिजमोहन श्रीवास्तव यांना कार्यालयात जाण्यापासून रोखून धरून जाब विचारल्याची माहिती समोर येते आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, दिल्ली.